जय महाराष्ट्र मित्रांनो, काय अशा पद्धतीच्या ज्या फोटो आहेत त्या तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलेल्या असतील। एकदम खतरनाक आणि एकदम कडक पद्धतीच्या अशा फोटो आहेत मित्रांनो। तर तुम्हाला या कशा बनवायच्या तुमच्या मोबाईलमध्ये त्याची मी माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। तुम्हाला फोटो कसा बनवायचा आहे, कुठं बनवायचा आहे आणि कसा बनवायचा आहे हे संपूर्ण काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला की फोटो कशा पद्धतीने बनवायचा। तर सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲपची गरज पडणार आहे। त्या ॲपचं नाव आहे ChatGPT। प्ले स्टोरवर तुम्हाला भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर ते ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला साईडला प्लसचा आयकॉन दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे कॅमेरा, फोटो, फाईल हे दिसून जाईल। तर तुम्हाला त्याच्यात फोटोवर क्लिक करायचं आहे, गॅलरीवर। गॅलरीवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। तर मी आता एक फोटो सिलेक्ट करतो इथून। तर सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथं अपलोड होऊन जाईल। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर आपले व्हिडिओ तुम्ही जो आत्ता बघताय का नाही, त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे। तो प्रॉम्प्ट ते कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं येऊन ते पेस्ट करायचं आहे। तर मी ऑलरेडी कॉपी केलेला आहे, तर इथं पेस्ट करतो मी। तर बघू शकता काय अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली भेटून जाईल। तिथून तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून इथं आणून पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या साईडला एक ॲरो दिसेल, त्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवतो मी ओरिजिनल फोटो। आपला ओरिजिनल फोटो काय अशा पद्धतीचा आहे। आता हा चेंज होईल, तर कशा पद्धतीने होतोय ते बघूया आपण। तर थोडासा वेळ लागणार। आता बघू शकता तुमचा जो फोटो आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे। तर तुम्हाला दाखवतो काय अशा पद्धतीने फोटो बनलेला आहे। तर मी झूम करून दाखवतो तुम्हाला। एकदम नॉर्मल फोटो होता आणि काय अशा पद्धतीने तुमचा फोटो बनवून रेडी होईल। आता तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वर शेअरचं ऑप्शन दिसतंय, त्याच्या साईडला जे आहे ते डाउनलोडचं ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचे।